पेसा पदभरती संदर्भात सकल आदिवासी समाजातर्फे चक्काजाम आंदोलन 21 ऑगस्टपासून सुरू करण्यात आलं होतं आणि त्याची धग जास्तीत जास्त सुरगाणा तालुक्यात पाहायला मिळाली। सुरगाणा तालुक्यातील हातगड असेल, नागझरी फाटा असेल आणि दिंडोरी तालुक्यातील वणी असेल या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। त्यामुळे संपूर्ण जी वाहतूक व्यवस्था होती ती पूर्णपणे कोलमडली होती। परंतु आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता याची परिस्थिती काय आहे, त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे का, आंदोलन सध्या स्थगित करण्यात आलेलं आहे का, किंवा पुढे आंदोलनाची दिशा आंदोलकांनी काय सांगितलेली, या संदर्भात आमचे सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील प्रतिनिधी लक्ष्मण बागुल आपल्यासोबत थेट कॉललाईनवरून जोडले गेलेले आहेत। पुढील माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। बागुल सर, नमस्कार। नमस्कार सर, काय सांगाल, गेल्या 21 ऑगस्टपासून सुरगाणा तालुक्यातल्या हातगड असेल, नागझरी फाटा असेल, वणी असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। आंदोलक पूर्णपणे आक्रमक झाले होते, पूर्णपणे वाहतूक डप्प गेली होती त्या ठिकाणी। आता आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी आता वाजता आहे 10, या घडीला तिथली परिस्थिती काय आहे? आंदोलन त्या ठिकाणी स्थगित करण्यात आलेलं आहे का आणि वाहनांना प्रवेश दिला जातो आहे का, काय सांगाल? संध्याकाळी 25 तारखेला सायंकाळी 5:15 वाजता आदिवासी आंदोलकांनी एकत्र येऊन पाऊस जोरदार सुरगाणा तालुक्यात सुरू आहे, यामध्ये आदिवासी बांधवांचे पण हाल होत आहे आणि जे यामध्ये वाहन चालक म्हणा, प्रवासी म्हणा अटकलेले होते यांचे पण हाल होत होते। याचे दखल घेत आदिवासी बांधवांनी तात्पुरत्या स्वरूपात चक्काजाम आंदोलन स्थगित केलेलं आहे। तरी पण जे मुख्य या आंदोलकाचे सूत्रधार आहेत, जेपी गावित वगैरे असे, चिंतामण गावित, हे नाशिकला आदिवासी विकास भवन समोर ठाण मांडून बसलेले आहेत। आमची अशी भूमिका आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच असणार आहे आणि आंदोलकाच्या वतीने अशी ठाम भूमिका घेण्यात आलेली आहे की दिनांक 28 रोजी नाशिक येथे पूर्ण चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 13 तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत। आता सध्या त्या ठिकाणी गुजरात राज्यातून येणारी वाहतूक असेल, महाराष्ट्रातून तिकडे जाणारी वाहतूक असेल, या वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही। काल सायंकाळपासूनच हातगड, बोरगाव, नागझरी फाटा, वणी येथे जो चक्काजाम केलेला होता तो तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेला आहे। सर, एकतेचे प्रतीक देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं। हातगड येथे जे मोठ्या प्रमाणात आंदोलक अडकलेले होते, वाहन चालक अडकलेले होते, त्यांच्या नाश्त्याची आणि जेवणाची सोय व्हावी यासाठी मुस्लिम बांधवांनी एकतेचे प्रतीक त्या ठिकाणी दाखवलेलं होतं। त्याबद्दल आपण काय सांगाल? त्यांच्याकडून काय भावना व्यक्त होते? नाही, त्यांनी आदिवासी आणि मुस्लिम बांधव एकोपा दाखवलेला आहे आणि यामध्ये सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा म्हणजे आदिवासी आसरा फाउंडेशन व हातगड येथील आदिवासी बांधव यांनी जेवणाची, नाश्त्याची चांगल्या पद्धतीने सोय केली। कोणती प्रवासी म्हणा किंवा वाहन चालक यांची गैरसोय होणार नाही अशी सोय करण्यात आली होती। यावेळी समस्त वाहन चालक व प्रवासी यांच्या सोबत आम्ही चर्चा केली असता त्यांनी ही सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आदिवासी आसरा फाउंडेशन म्हणा, मुस्लिम समाज म्हणा यांचे आभार मानले। धन्यवाद बागुल साहेब। या आंदोलनासंदर्भात आपण अशीच माहिती देत राहा। आपण आता आदिवासी विकास भवन या ठिकाणी देखील पोहोचणार आहोत आणि संबंधित आंदोलन कशा पद्धतीने चालू राहणार आहे याची माहिती घेणार आहे। धन्यवाद बागुल सर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।